हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट फायनान्स ऑडिटिंग मधला जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा कन्सेप्ट आज आपण स्टार्ट करत आहे. पूर्ण डिटेल वाईज आपण याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट सिरीज शिकणार आहे. ठीक आहे. तर आजचा जो आपला पहिला युनिट आहे तो आहे इंट्रोडक्शन टू जीएसटीचा. ठीक आहे. याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघूया की जीएसटी मध्ये काय काय टॉपिक्स येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ जीएसटी मध्ये आज आपण काय शिकणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण डिटेल वाईज आपण बघणार. तर बघा, जीएसटी मध्ये जर बघितलं तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये इंट्रोडक्शन ऑफ जीएसटी पासून तर बघा फॉरेन ट्रेड पॉलिसी पर्यंत तर असे टोटल 33 टॉपिक्स. किती आहेत? टोटल 33 टॉपिक्स आणि त्याचे सब टॉपिक्स वेगळे आहेत. तर असे टोटल मिळून आपल्याला पूर्ण जीएसटी कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, इंट्रोडक्शन टू जीएसटी, सप्लाय अंडर जीएसटी, चार्ज ऑफ जीएसटी, प्लेस ऑफ जीएसटी, हे सगळे टोटल मिळून आपल्याजवळ किती टॉपिक्स आहेत? टोटल 33 टॉपिक्स आहेत. म्हणजे जीएसटीचा जर तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला 33 टॉपिक पूर्ण रेफर करावं लागेल, तेव्हा जाऊन आपला जीएसटीचा पूर्ण कन्सेप्ट काय होतील? क्लिअर. ठीक आहे. तर बघा, जीएसटी मध्ये आज जो कन्सेप्ट आहे आपला, आज आपण बघणार आहे इंट्रोडक्शन टू जीएसटी. तर त्याच्यामध्ये बघा, ओव्हरव्ह्यू ऑफ टॅक्सेशन इन सिस्टम इन इंडिया, नंतर जेनेसिस ऑफ जीएसटी इन इंडिया, कन्सेप्ट ऑफ जीएसटी, नीड फॉर द जीएसटी इन इंडिया, फ्रेमवर्क ऑफ जीएसटी एज इंट्रोड्यूस इन इंडिया अँड बेनिफिट्स ऑफ जीएसटी. तसे 6 टॉपिक्स आज आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचे आहे फर्स्ट इंट्रोडक्शन टू जीएसटी मध्ये. याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट पण आहेत, पण ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले नाही आहेत कारण की ते खूप सारे आहेत. त्याचा आपण एक स्पेशली व्हिडिओ बनवूया की जीएसटी कॉन्स्टिट्यूशन्सवर. ठीक आहे. तर आज याच्यामध्ये की पॉइंट्स 100+ एमसीक्यू आणि असाइनमेंट सुद्धा आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करू. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचा लाईक म्हणजे मला सपोर्ट होणार की मी तुमच्यासाठी याची कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहू. तसंच काल जे आहे ते सिडको अकाउंट क्लबची एक्झाम झालेली आहे, त्याचे रिव्ह्यू साठी आपण पोस्ट केलं होतं. तर तुम्ही चॅनलच्या पेजवर पोस्ट सेक्शन्स मध्ये जाऊन काल सिडकोचा एक्झामचे रिव्ह्यू बघू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण जे अकाउंटचं पीडीएफ जे बनवलेलं आहे ते त्यांना खूप इम्पॉर्टंट ठरलेलं आहे. त्याच्यामधले मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स व्हिडिओज जे आपले आहेत त्याच्यामधला पण त्यांनी खूप क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. म्हणून मी नेहमी सांगतोय की व्हिडिओज जे आहे आणि पीडीएफ जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. पहिले मला 99% ट्रस्ट होता, आता मला 101% ट्रस्ट आहे की पीडीएफ तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहणार आहे महाट्रान्सको एलडीसी, यूडीसी किंवा मग डेप्युटी मॅनेजरसाठी सुद्धा. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आतापर्यंत पीडीएफ नाही घेतली आहे ते पीडीएफ घेऊन घ्या आणि त्याच्यामधनं अभ्यास करा, जेणेकरून तुमचे अकाउंटचे सर्व कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होतील. ठीक आहे. जितकं तुम्ही वेट कराल तितका तुमचा टाइम जाणार आणि टाइम जाणार म्हणजे तितकाच तुमचा अभ्यास कमी होणार. जर तुम्हाला जेन्युइन अभ्यास करायचा आहे आणि स्टार्टिंग पासून अभ्यास करायचा आहे तर पीडीएफ मधनं तुम्ही पूर्ण क्वेश्चन्स वाचून घ्या, जेणेकरून तुमचे पूर्ण डाउट्स पण क्लिअर होऊन जातील आणि क्वेश्चन सुद्धा कव्हर होतील. ठीक आहे. इंग्लिश मराठीमध्ये आहे तर त्याच्यामुळे ते समजायला पण फार इझी जाते. ठीक आहे. तर तुम्हाला जर रिव्ह्यू बघायचे असतील सिडकोचे की एक्झाम मध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स होते, कशावर जास्त भर होता सिडकोचा, तर तुम्ही चॅनलच्या पेजवर पोस्ट सेक्शन मध्ये जाऊन तिथनं रिव्ह्यू तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे. मी त्याचा स्पेशली व्हिडिओ नाही बनवत आहे, पण तुम्ही तिथे जाऊन तो रिव्ह्यू बघून घ्या. ठीक आहे. तर आज बघा, ओव्हरव्ह्यू ऑफ टॅक्सेशन सिस्टम इन इंडिया फर्स्ट जो टॉपिक आहे तर बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जीएसटी इन इंडियामध्ये काय बघत आहे, जेनेसिस ऑफ, त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ जीएसटी, नीड फॉर द जीएसटी इन इंडिया, फ्रेमवर्क ऑफ इंट्रोड्यूस जीएसटी, बेनिफिट ऑफ जीएसटी अँड कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. तर कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन आपण याच्यामध्ये नाही घेत आहे, पण बाकी जे कन्सेप्ट आहे ते पूर्ण आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आहे ओव्हरव्ह्यू ऑफ टॅक्सेशन जीएसटी मध्ये. बघा, सगळ्यात पहिले म्हटलेलं आहे वेलफेअर स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी. तर वेलफेअर स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी काय असतात बघा. इट इज अ गव्हर्नमेंट ड्युटी टू मीट डेव्हलपमेंट नीड्स टू द पब्लिक एक्सपेंडिचर. ठीक आहे. मीन्स कल्याणकारी राज्यात सरकारची जबाबदारी म्हणजे सार्वजनिक खर्चाद्वारे विकासात्मक गरजांची पूर्तता करणे, त्यालाच आपण काय म्हणतो, वेलफेअर स्टेट. ठीक आहे. म्हणजे सार्वजनिक खर्चाद्वारे विकासाला गरजांची पूर्तता करणे, त्यालाच म्हणतो आपण स्टेट वेलफेअर रिस्पॉन्सिबिलिटी. सेकंड आहे फिस्कल challenges. India's fiscal challenges. बघा, India fulfill their obligations with limited sources. Taxes are the primary revenue source. भारत हा मर्यादित संसाधनामध्ये कल्याणकारी जबाबदाऱ्या पार पाडतो. कर हे मुख्य उत्पन्नाचे काय आहे, साधन आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आपल्याला यूज होतं जीएसटी आता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पर्पज ऑफ टॅक्स कलेक्शन. बघा काय आहे,
टॅक्स आर कलेक्टेड टू फंड पब्लिक सर्व्हिसेस ॲज अ टूल ऑफ फिस्कल पॉलिसी टू बूस्ट इकॉनॉमिक ग्रोथ. ठीक आहे. सरकारी सेवांसाठी निधी उभारण्या बरोबरच आर्थिक वाढीत चालना देण्यासाठी कर हे वित्तीय धोरणाचे साधन आहे. ठीक आहे. पर्पज ऑफ टॅक्स कलेक्शन समजलं की सरकारी सेवांसाठी निधी उभारण्याबरोबरच आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी हे कर वित्तीय धोरणाचे साधन आहे. नंतर म्हटलंय बघा सोशल इकॉनॉमिक गोल. ठीक आहे. टॅक्सेशन हेल्प अचीव द सोशल इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्हिटी ऑफ द गव्हर्नमेंट. कर गोळा करून सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता केली जाते. ठीक आहे. नंतर कोट ऑन टॅक्स. बघा रोज वर्ल्डचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये बघा काय म्हटलं, टॅक्सेस आर ड्यूज वी पे फॉर द प्रिव्हिलेज ऑफ मेंबरशिप इन अन ऑर्गनाइज्ड सोसायटी. कर म्हणजे संघटित समाजाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी आपण भरत असलेली देयके आहे. ठीक आहे. आणि कोणी केलेलं आहे, फ्रँकलिन डी रूझवेल्ट. ठीक आहे. ही काय आहे, कोट डिफाईन केलेला आहे. ठीक आहे, टॅक्सवर. आता बघा डेफिनेशन ऑफ टॅक्स काय म्हटलेलं आहे, तर बघा टॅक्स इज अन एन्फोर्स नॉन व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन टू द गव्हर्नमेंट ऑथराइज बाय लॉ. कर म्हणजे कायद्याने लादलेली सक्तीची देय रक्कम आहे, देणगी नव्हे. बरोबर आहे. कायद्याने लादलेली सक्तीची देय रक्कम, देणगी नाही. ठीक आहे. जसं सिंपल मिनिंग जर पाहिलं तर बघा टॅक्स इज अ मनी पीपल. ठीक आहे. टॅक्स इज द मनी पीपल पे टू द गव्हर्नमेंट फॉर द पब्लिक सर्व्हिसेस. मीन्स सरकारी सेवांसाठी नागरिकांकडून गोळा केलेली रक्कम म्हणजेच त्याला आपण काय म्हटलेलं आहे इथे, कर. त्यालाच आपण काय म्हणतो आहे, टॅक्स. आता बघा डायरेक्ट टॅक्स काय राहते बघा, पेड डायरेक्टली बाय द पर्सन ऑन हुम इट इज इम्पोज इट कॅन नॉट बी शिफ्टेड. जोवर लादला जातो तोच भरतो, दुसऱ्याला टाकता येत नाही, याला थेट कर म्हणतात. उदाहरणार्थ उत्पन्न कर म्हणजे इन्कम टॅक्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, द बर्डन इज पास ऑन कन्झ्युमर्स पेड बाय मॅन्युफॅक्चरर्स ऑर सेलर्स. कराचा भार टप्प्याटप्प्याने ग्राहकांवर टाकला जातो, यालाच म्हणतो अप्रत्यक्ष, त्यालाच म्हणतो आपण इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. आता बघा नेचर ऑफ इनडायरेक्ट टॅक्स काय आहे, these are the regressive and not based on ability to everyone pay the same, rich or poor. ठीक आहे. हे मागास स्वरूपाचे कर आहे, देण्याची क्षमता विचारात घेतली जात नाही, गरीब श्रीमंत सर्वांवर सारखाच भार असतो, त्यालाच म्हणतो आपण इनडायरेक्ट टॅक्स. आता बघा प्री जीएसटी टॅक्स. बघा अर्लियर इन इंडिया had many taxes like excise duty, VAT, service tax, CST, etc. जीएसटी पूर्वी भारतात उत्पादन शुल्क, सेवा कर, वॅट, सीएसटी, प्रवेश इत्यादी अनेक अप्रत्यक्ष कर होते. ठीक आहे. तसंच बघा जीएसटीचं इंट्रोडक्शन कधी झालं तर 1 जुलै 2017. ठीक आहे. अ युनिफाईड इनडायरेक्ट टॅक्स रिप्लेस मेनी सेंट्रल और सेट टॅक्सेस. 1 जुलै 2017 पासून अनेक केंद्र व राज्य कर एकत्र करून जीएसटी लागू झाला. ठीक आहे. डेट लक्षात ठेवायची आहे, 1 जुलै 2017. आता बघा जीएसटी ॲज अ मेजर रिफॉर्म कसं झाला बघा, जीएसटी इज अ सिग्निफिकंट रिफॉर्म इन इंडिया इन डायरेक्ट टॅक्सेशन. भारताच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीतील ही ऐतिहासिक सुधारणा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे ते पण चेंज आहेत. ठीक आहे. बघा कस्टम ड्युटी पोस्ट जीएसटी. बघा कस्टम ड्युटी इज स्टिल लिव्ड सेपरेटली आफ्टर जीएसटी. कस्टम ड्युटी आता पण लागते आफ्टर जीएसटी नंतर. बघा सीमा शुल्क जीएसटी नंतरही स्वतंत्रपणे आकारले जात. ठीक आहे. आता हे आपले कन्सेप्ट आहे. तसंच बघा बॅलन्स शीट टॅक्स सिस्टम. बघा रॅशनल टॅक्स सिस्टम, बॅलन्स टॅक्स सिस्टम मध्ये रॅशनल टॅक्स सिस्टम शुड इन्क्लूड बोथ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. संतुलित कर प्रणालीसाठी थेट आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारचे कर आवश्यक असतात. ठीक आहे. जसा आइन्स्टाईन ऑन टॅक्स कोड काय म्हटलंय बघा, द हार्डेस्ट थिंग इन द वर्ल्ड इज टू अंडरस्टँड इन्कम टॅक्स. ठीक आहे. उत्पन्न कर समजणे ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. कोणी म्हटलं आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन. ठीक आहे. बघा आता त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ कलेक्टिंग टॅक्सेस इन अ वेलफेअर स्टेट. कल्याणकारी राज्यामध्ये कर गोळा करण्यामागचा मुख्य उद्देश काय असतो. टू कंट्रोल इन्फ्लेशन, सेकंड टू इन्क्रीज एक्सपोर्ट, थर्ड
to fulfill development needs and provide public services, and 4 to attract foreign investment. The correct answer है third, to fulfill developmental needs and provide public services. विकासात्मक गरजा पूर्ण करणे व सार्वजनिक सेवा पुरवणे. ठीक है. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ डायरेक्ट टॅक्स. खालीलपैकी कोणता गुणधर्म थेट खर्चाचा नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पेड डायरेक्टली बाय टॅक्स पेयर. सेकंड, कॅन नॉट बी शिफ्टेड टू समवन एल्स. थर्ड, इम्पोज ऑन इन्कम और प्रॉपर्टी. अँड फोर्थ, इन्क्लूड्स इन्कम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅन बी शिफ्टेड टू समवन एल्स. दुसऱ्यावर टाकता येतो, हा फीचर नाही आहे डायरेक्ट टॅक्सचा. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब अँड इनडायरेक्ट टॅक्स. खालीलपैकी कोणता पर्याय अप्रत्यक्ष कराचे योग्य वर्णन करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज अ प्रोग्रेसिव्ह नेचर. सेकंड, इट कॅन नॉट बी शिफ्टेड. थर्ड, इट इन्सिडेंस इज बर्न बाय द कंझ्युमर. अँड फोर्थ, लिव्ड ऑन इन्कम. करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट्स इन्सिडेंट इज बर्न बाय द कंझ्युमर. त्याचा भार शेवटी ग्राहक उचलतो. नेक्स्ट फोर्थ, what significant change took place on July 1st, 2017 in India indirect tax system. भारताच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये 1 जुलै 2017 रोजी कोणता महत्वाचा बदल झाला. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्कम टॅक्स वॉज एबॉलिश. सेकंड, डायरेक्ट टॅक्स वॉज रिप्लेस विथ इनडायरेक्ट टॅक्स. थर्ड, GST वॉज इंट्रोड्यूस मर्जिंग वेरियस इनडायरेक्ट टॅक्सेस. अँड फोर्थ, सर्व्हिस टॅक्सेस वॉज इन्क्रीज. The correct answer आहे थर्ड, taxes was introduced merging various indirect taxes. विविध अप्रत्यक्ष कर एकत्र करून GST लागू करण्यात आला 1 जुलै 2017. नेक्स्ट फिफ्थ, why are important taxes considered regressive. अप्रत्यक्ष कर मागासलेले का मानले जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, because they increase with income. Second, because they are paid only by the rich, because all consumers bear the same burden regardless of income. And fourth, because they cannot be lived on luxury goods. The answer है bear the same burden regardless of income. कारण उत्पन्न काहीही असले तरी सर्व ग्राहकांना सारखा भार सहन करावा लागतो. नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट इज द मिनिंग ऑफ टॅक्स ॲज पर डॉक्युमेंट. दस्तऐवजानुसार कर याचा अर्थ काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, व्हॉलंटरी डोनेशन. सेकंड, एनफोर्स कंट्रीब्युशन बाय लॉ. थर्ड, बिझनेस एक्सपेन्स. अँड फोर्थ, इन्शुरन्स प्रीमियम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एनफोर्स कंट्रीब्युशन बाय लॉ. कायद्यानुसार सक्तीने घेतलेली रक्कम. तसंच बघा अकाउंट्स ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व टॉपिक्स कव्हर आहेत जे LDC साठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये 7000 प्लस MCQs कव्हर केलेले आहे आणि 750 त्याची आता प्राइस आहे. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी ती PDF घेऊ शकता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये कंबाईन आहे. सिटकोला ही खूप इम्पॉर्टंट PDF ठरलेली आहे. महाट्रान्सकोला सुद्धा ही PDF खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत ही PDF नाही घेतली त्यांनी ती PDF घेऊन घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि पेपर सुद्धा तुमचा चांगला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट अ सबसम अंडर GST. खालीलपैकी कोणता कर GST मध्ये समाविष्ट झाला नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेंट्रल एक्सरसाइज ड्युटी. सेकंड, कस्टम ड्युटी. थर्ड, सर्व्हिस टॅक्स. अँड फोर्थ, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कस्टम ड्युटी, सीमा शुल्क. ठीक आहे. आता बघा सेकंड आहे आपला 1.2 जेनेसिस ऑफ GST इन इंडिया. ठीक आहे. आता सेकंड टॉपिक कव्हर करून घेऊ की GSTचा कन्सेप्ट काय, GSTचा इंट्रोडक्शन काय झाला, GST कधी आणलं होतं, कधी त्याला एन्फोर्स झाला. ठीक आहे. हे सगळे कन्सेप्ट जे आहे ते आता जेनेसिस ऑफ GST मध्ये बघूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. तसंच सिटकोचे आपण रिव्ह्यू घेतलेले आहे. जसं तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत तसंच रिव्ह्यू कोणी देत नाही, कारण की इथे जे आहे ते कॉम्पिटिशन्स आहे. इथे ग्रुप डिस्कशन करून तुम्ही पेपर देता येत नाही. इथे सगळेजण सेपरेट पेपर देतात आणि सगळे जे आहेत त्यांना जॉब हवा आहे. तर तुम्ही हे एक्सेप्ट नको करा की कोणी तुम्हाला सांगेल की इथे या टाईपचे क्वेश्चन्स येतील, हे क्वेश्चन्स येणार आहेत. ठीक आहे. जे प्रॉपर गायडन्स आहे तेच तुम्हाला इथे क्वेश्चन सांगतील, अदरवाईज कोणीच सांगणार नाही. जसं तुम्ही व्हिडिओ बघता, सबस्क्राईब नाही करत, लाईक नाही करत, म्हणजे
जे गोष्ट तुम्ही अप्लाय करतात ते सर्वजण अप्लाय करतात. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांनी जे जेन्युइन रिझन्स आपल्याला रिव्ह्यूज दिलेले आहेत ते तुम्ही चॅनल पेजवर पोस्ट सेक्शन्समध्ये बघून घ्या. तिथे तुम्हाला रिव्ह्यूज त्यांचे मिळून जातील. कोणत्या टाईपमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स तिथे जास्त आले होते हे सगळं तुम्हाला तिथे कळून जाणार. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले कन्सेप्ट इंट्रोडक्शन आला 2000 मध्ये. कन्सेप्ट ऑफ इंट्रोडक्शन जीएसटीचा कन्सेप्ट 2000 मध्ये आला होता. बरोबर. द प्राईम मिनिस्टर इंट्रोड्यूस द जीएसटी कन्सेप्ट अँड फॉर्म अ कमिटी. बघा, सन 2000 मध्ये पंतप्रधानांनी जीएसटी संकल्पना मांडली व मॉडेल तयार करण्याची समिती नेमली. ठीक आहे. टास्क फोर्स रिकमेंडेशन 2003 अँड 2004 मध्ये. बघा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी टास्क फोर्स स्ट्रॉंगली रिकमेंडेड द इंटिग्रेटेड नॅशनल जीएसटी. ठीक आहे. 2003 मध्ये गठीत झालेल्या टास्क फोर्सने 2004 मध्ये एकात्मिक राष्ट्रीय जीएसटी सुचवला. ठीक आहे. नंतर बजेट अनाउन्समेंट. बघा, 2006 मध्ये युनियन फायनान्स मिनिस्टर पी चिदंबरम अनाउन्स जीएसटी इम्प्लिमेंटेशन फ्रॉम 1 जुलै 2010. ठीक आहे. 2006 ते 7च्या बजेटमध्ये वित्तमंत्र्यांनी 1 एप्रिल 2010 पासून जीएसटी लागू करण्याची घोषणा केली. ठीक आहे. डिले अँड अनसर्टन्टी. बघा, डिस्पाइट अनाउन्समेंट जीएसटी फेस मल्टिपल डिले अँड रिमेन अनसर्टन. घोषणेनंतरही जीएसटी अनेक वेळा पुढे ढकलला गेला आणि अनिश्चित अडकून राहिला. बघा, मोमेंटम अंडर एनडीए गव्हर्नमेंट 2024. बघा, एनडीए गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस कॉन्स्टिट्यूशन 122 सेकंड अमेंडमेंट बिल इन पार्लिमेंट ऑन 19 डिसेंबर 2014. 2014 मध्ये एनडीए सरकारने संविधान दुरुस्ती 122वी विधेयक संसद सादर केले गेले. ठीक आहे. बिल पास झालं 2015 अँड 16. बघा, लोकसभा बिल पास इट ऑन 6 मे 2015. राज्यसभा ऑन 3 ऑगस्ट 2016. डेट लक्षात ठेवायची आहे, इयर लक्षात ठेवायचे आहे. लोकसभेने 6 मे 2015 व राज्यसभेने 3 ऑगस्ट 2016 रोजी मंजुरी दिली. ठीक आहे. आता बघा, प्रेसिडेन्शियल असेंट कधी आहे? 8 सप्टेंबर 2016. The bill came Constitution 101 First Amendment Act 2016. 8 सप्टेंबर 2016 रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि 101वी दुरुस्ती झाली. तसाच सेंट्रल जीएसटी लॉ इंट्रोड्यूस. बघा, 27 मार्च 2017. सीजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी अँड कंपन्सेशन सेस बिल वेअर इंट्रोड्यूस इन लोकसभा. 27 मार्च 2017 रोजी लोकसभेत केंद्रस्तरीय जीएसटी विधेयक सादर झाले. ठीक आहे. नंतर सेंट्रल जीएसटी लॉ एनॅक्टेड 12 एप्रिल 2017. बघा, प्रेसिडेंट गिव्ह असेंट अँड ऍक्ट वेअर एनॅक्टेड. 12 एप्रिल रोजी राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदे अंमलात आले. ठीक आहे. स्टेट एनॅक्ट एसजीएसटी लॉ टिल 30 जून 2017. ऑल स्टेट एक्सेप्ट J&K means जम्मू अँड काश्मीर पास देअर ओन SGST लॉ. 30 जून 2017 पर्यंत जम्मू काश्मीर वगळता सर्व राज्यांनी SGST कायदे पारित केले. ठीक आहे. जीएसटी लॉन्च दिलेला बघा 1 जुलै 2017. जीएसटी इम्प्लिमेंटेशन अक्रॉस इंडिया एज अ लँडमार्क रिफॉर्म. 1 जुलै 2017 पासून देशभरात ऐतिहासिक जीएसटी कर प्रणाली लागू झाली. ठीक आहे. जीएसटी इन जम्मू अँड काश्मीर तर 8 जुलै 2017. बघा, ऑर्डिनरी एक्सटेंडेड जीएसटी टू J&K. बघा, 8 जुलै 2017 रोजी जम्मू काश्मीरमध्ये जीएसटी लागू करण्यासाठी अध्यादेश काढले गेले. नंतर जीएसटीचा मॉडेल बघा ड्युअल स्ट्रक्चर मध्ये आहे. इंडिया फॉलो ड्युअल जीएसटी CGST प्लस SGST ड्यू टू फेडरल स्ट्रक्चर लाईक ब्राझील अँड कॅनडा. भारताने ब्राझील व कॅनडा सारखी द्वैतीय जीएसटी प्रणाली स्वीकारली आहे. ठीक आहे. आता बघा, वॅट वर्सेस जीएसटीचा काय डिफरन्स आहे. बघा, जीएसटी इज अ कंप्रहेन्सिव्ह फ्रॉम वॅट कव्हरिंग बोथ गुड अँड सर्व्हिसेस. जीएसटी ही वस्तू आणि सेवांचा समावेश करणारी व्यापक वॅट प्रणाली आहे. तसंच बघा, ग्लोबल अडॉप्शन. ओव्हर 160 कंट्रीज हॅव अडॉप्टेड वॅट और जीएसटी. फ्रान्स वॉज द फर्स्ट इन 1954. ठीक आहे. 160 देश पेक्षा अधिक देशांनी वॅट जीएसटी फ्रान्सने 1954 मध्ये प्रथम लागू केला.
ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इयर विचारू शकतात, काही पण क्वेश्चन्स विचारतात. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट आहे हु इनिशियली, फर्स्ट एमसीक्यू काय आहे, हु इनिशियली इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ जीएसटी इन इंडिया इन द इयर 2000. ठीक आहे, भारतामध्ये 2000 साली जीएसटी संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? तर बघा ऑप्शन आहे पी चिदंबरम, श्री अटल बिहारी वाजपेयी, श्री नरेंद्र मोदी अँड श्री अरुण जेटली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, श्री अटल बिहारी वाजपेयी 2000 मध्ये. ठीक आहे. Next, second, when was the Constitution 122nd Amendment Bill passed by the Rajya Sabha? राज्यसभेमध्ये संविधान 122 वा सुधारणा विधेयक केव्हा संमत झाले? तर बघा ऑप्शन आहे 6 मे 2015, 8 सप्टेंबर 2016, 3 ऑगस्ट 2016 and 1 जुलै 2017. करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑगस्ट 2016. Next, third, GST was finally implemented across in India from. GST अखेर संपूर्ण भारतात केव्हा लागू करण्यात आला? तर बघा ऑप्शन आहे 12 एप्रिल 2017, 13 जून 2017, 1 जुलै 2017 and 8 जुलै 2017. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 1 जुलै 2017. नेक्स्ट, फोर्थ, why did India adopt a dual GST model? भारताने द्वैक जीएसटी मॉडेल का स्वीकारले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ड्यू टू इंटरनॅशनल प्रेशर, सेकंड, टू रिड्यूस फिस्कल डेफिसिट, थर्ड, ड्यू टू इट्स फेडरल स्ट्रक्चर आणि फोर्थ, टू सिम्प्लिफाय टॅक्स रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ड्यू टू इट्स फेडरल स्ट्रक्चर, म्हणजे भारताच्या संघात्मक रचनेमुळे ड्युअल एक्सेप्ट आपण यूज केलेला आहे. नेक्स्ट, फिफ्थ, विच कंट्री वॉज द फर्स्ट टू इम्प्लिमेंट वॅट जीएसटी इन 1954? 1954 मध्ये वॅट जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता होता? तर बघा ऑप्शन आहे इंडिया, कॅनडा, फ्रान्स, ब्राझील. करेक्ट आन्सर आहे थर्ड, फ्रान्स. नेक्स्ट, सिक्स्थ, व्हॉट वॉज द पर्पज ऑफ कॉन्स्टिट्यूशन 101st, ठीक आहे, अमेंडमेंट ऍक्ट 2016? संविधान 121 सुधारणा कायदा 2016चा मुख्य उद्देश काय होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू एबॉलिश इन्कम टॅक्स, second, to merge all indirect tax under GST, third, to empower RBI with GST control, and fourth, to introduce new custom law. The correct answer is second, to merge all indirect tax under GST. सर्व अप्रत्यक्ष कर एकत्र करून जीएसटी लागू करणे. ठीक आहे. नेक्स्ट, सेवंथ, when did the president of India give assent to the Constitution 122nd Amendment Bill? भारताच्या राष्ट्रपतींनी संविधान 122वी सुधारणा विधेयकास केव्हा मंजुरी दिली? तर बघा ऑप्शन आहे 3 ऑगस्ट 2016, 8 सप्टेंबर 2016, 29 मार्च 2017 and 1 जुलै 2017. करेक्ट आन्सर आहे सेकंड, 8 सप्टेंबर 2016. तसंच बघा जीएसटी ची सेपरेट पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण सेपरेट पीडीएफ हवी असेल ज्याच्यामध्ये 2000+ एमसीक्यूज कव्हर केलेले आहे आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून पीडीएफ तुम्ही इथनं परचेस करू शकता. तर बघा 8 नंबरचा क्वेश्चन काय आहे, जीएसटी वॉज एक्सटेंडेड टू जम्मू अँड काश्मीर ऑन. जम्मू आणि काश्मीर मध्ये जीएसटी केव्हा लागू करण्यात आला? तर बघा ऑप्शन आहे 1 जुलै 2017, 12 एप्रिल 2017, 8 जुलै 2017 and 19 डिसेंबर 2014. The correct answer आहे third, 8 जुलै 2017. Next, ninth, how many GST related bill were introduced in Lok Sabha in March 2017? मार्च 2017 मध्ये लोकसभेत किती जीएसटी संबंधित विधेयके सादर करण्यात आली होती? बघा ऑप्शन आहे इथे 2, 4, 5, 6. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, 4. कोणतं? सीजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी अँड कंपन्सेशन टू स्टेट. ठीक आहे. नेक्स्ट, 10th, व्हॉट डज द कोट इट इज नॉट द एंड बट स्टार्ट द जर्नी बाय अरुण जेटली रेफर्स टू? अरुण जेटली यांच्या इट इज नॉट द एंड बट स्टार्ट ऑफ द जर्नी या विधानाचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एंड ऑफ फिस्कल रिफॉर्म, second, beginning of GST implementation, third, completion of constitution amendment and fourth, introduction of income tax. The correct answer is second, beginning of GST implementation. GST अंमलबजावणीची सुरुवात.
तसंच बघा नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे 1.3 कन्सेप्ट ऑफ जीएसटी. आता जीएसटीचा कन्सेप्ट काय आहे हे बघूया, त्याचे की पॉइंट्स बघूया आणि त्याच्यानंतर त्याचे एमसीक्यू सुद्धा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे, तुम्ही लाईक कराल तेव्हाच मला वाटणार की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे आणि मी तुमच्यासाठी कंटिन्यूस हे व्हिडिओ बनवू शकतो. ठीक आहे, तसंच ज्यांना पण सिडकोचा फीडबॅक पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या पेजवर जाऊन पोस्ट सेक्शनमध्ये तुम्हाला तिथे फीडबॅक मिळून जातील. सिडको अकाउंट क्लर्कची जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये आपले PDF व्हिडिओज कसे झाले, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आले होते हे सर्व तुम्हाला पोस्ट सेक्शन्समध्ये मिळून जाणार. तर बघा डेफिनेशन ऑफ जीएसटी काय आहे हे बघूया. जीएसटी इज अ व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेस लिव्ड ऑन सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे, जीएसटी ही मूल्यवर्धित कर प्रणाली आहे जी वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर लावली जाते. सेकंड आहे टॅक्स ऑन व्हॅल्यू ॲडिशन ओनली. बघा जीएसटी टॅक्स ओनली द व्हॅल्यू ॲडेड ॲट ईच स्टेज ऑफ सप्लाय चेन. जीएसटी मध्ये प्रत्येक टप्प्यावर फक्त मूल्यवर्धित भागावर कर लावला जातो. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड आहे कंटिन्युअस टॅक्स क्रेडिट चेन. बघा देअर इज अ सीमलेस फ्लो ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर. निर्मात्यापासून तर ग्राहकांपर्यंत सलगपणे ITC मिळतो. ठीक आहे, नंतर आहे अवॉइड कॅस्केडिंग इफेक्ट, नो टॅक्स ऑन टॅक्स. बघा जीएसटी अवॉइड द कॅस्केडिंग इफेक्ट बाय अलाउइंग क्रेडिट फॉर टॅक्सेस पेड ऑन इनपुट. जीएसटी द्वारे इनपुट कर क्रेडिटमुळे करावर कर लावला जात नाही. ठीक आहे, नेक्स्ट ओनली फायनल कंझ्युमर बिअर टॅक्स. अल्टिमेटली ओनली द फायनल कंझ्युमर बिअर द एंटायर जीएसटी बर्डन. शेवटी संपूर्ण जीएसटीचा भार शेवटचा ग्राहक उचलतो. ठीक आहे, जसं बघा एक्झाम्पल दिला टॅक्स फ्लो ऑफ एक्झाम्पल समरी. जसं मॅन्युफॅक्चरिंग आहे 1 लाख व्हॅल्यू आहे, 18% जीएसटी झाला 18,000, इनपुट टॅक्स क्रेडिट नील आहे आणि टॅक्स पेड टू गव्हर्नमेंट 18,000. सेकंड जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग नंतर डिस्ट्रीब्युटर येतो. डिस्ट्रीब्युटर जो आहे व्हॅल्यू ॲडिशन किती आहे 11,200, त्याच्यावर 18% जीएसटी 2,016. इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, जे जीएसटी 18% होते ते आहे इनपुट झालं म्हणजे 18,000 आणि टोटल टॅक्स पेड गव्हर्नमेंट 2016 त्याचा नेट आहे. ठीक आहे, तसंच बघा आता रिटेलरकडे आला तर रिटेलरचा प्राइस किती आहे आता 24,640. त्याच्यामध्ये 18% जीएसटी प्लस इनपुट क्रेडिट जो आहे तो 20,000, जो इथनं ऍड होईल आता 20,016 18 + 2 तर टोटल नेट किती आहे 4435. ठीक आहे, आता कंझ्युमरला जीएसटी किती पे करावं लागेल ते पूर्ण 24,451 इतका जीएसटी कंझ्युमरला द्यावा लागेल. ठीक आहे, म्हणजे टोटल टॅक्स बर्न बाय कंझ्युमर किती झाला 24,451. म्हणजे फायनल बर्डन जे आहे की सम ऑफ ऑल टॅक्सेस ऑन व्हॅल्यू ॲडिशन्स ओनली. हे लक्षात ठेवा, जो पण काही लास्ट कस्टमर आहे त्याच्यानंतर तो समोर प्रोसीड नाही करणार त्यालाच पूर्ण टॅक्स पे करावे लागणार आहे. ठीक आहे, आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर फर्स्ट आहे बघा जीएसटी इज टॅक्स लेव्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग. जीएसटी कोणत्या गोष्टीवर लावलेला कर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम अँड प्रॉफिट, सेकंड प्रॉपर्टी अँड कॅपिटल गेन, थर्ड सप्लाय ऑफ गुड अँड सर्व्हिस अँड फोर्थ इम्पोर्ट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, वस्तू व सेवा यांच्यावरील पुरवठ्यावर. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड अंडर जीएसटी व्हॉट इज टॅक्स ॲट एव्हरी स्टेज ऑफ सप्लाय चेन. जीएसटी अंतर्गत पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचा अधीन असते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्रॉस टर्नओव्हर, सेकंड व्हॅल्यू ॲडेड, थर्ड टोटल इनवॉइस अमाउंट अँड फोर्थ प्रॉफिट अर्न. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड व्हॅल्यू ॲडेड मीन्स मूल्यवर्धन. नेक्स्ट थर्ड व्हॉट इज द मेन बेनिफिट ऑफ जीएसटी मेन्शन इन रिलेशन ऑफ टॅक्स क्रेडिट. जीएसटी संदर्भात दिलेल्या मुख्य कर सवलतीची म्हणजे इनपुट क्रेडिट सुविधा कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो नीड टू फाईल रिटर्न, सेकंड टॅक्स पेमेंट इज ऑप्शनल, थर्ड अवॉइड कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्स अँड फोर्थ ओनली डायरेक्ट टॅक्स इज पेएबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अवॉइड कॅस्केडिंग इफेक्ट ऑन टॅक्स मीन्स कराच्या दुहेरी आकारणीला टाळतो. नेक्स्ट फोर्थ हू अल्टिमेटली बिअर द बर्डन ऑफ जीएसटी इन सप्लाय चेन. जीएसटीच्या अंतिम भार पुरवठा साखळीस कोण उचलतो.
बघा ऑप्शन आहे मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, कंझ्युमर. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट कंझ्युमर म्हणजे ग्राहक. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द जीएसटी पेड टू द गव्हर्नमेंट बाय डिस्ट्रीब्युटर इन द एक्झाम्पल. उदाहरणानुसार वितरकाने शासनाकडे किती जीएसटी भरेल. बघा ऑप्शन आहे 18,000, 20,000, 2016 अँड 4,000. तर आपण मगाशीच पाहिला आहे जो एक्झाम्पल बघितलं होतं त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2016 जो आहे तो डिस्ट्रीब्युटरने जीएसटी भरावा लागेल. ठीक आहे. नेक्स्ट 6, हाऊ इज इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी कॅल्क्युलेशन. बघा इनपुट टॅक्स क्रेडिट कसा मोजला जातो. तर बघा ऑप्शन आहे जीएसटी कलेक्टेड फ्रॉम कंझ्युमर, सेकंड जीएसटी पेड ऑन सेल्स, थर्ड जीएसटी पेड ऑन परचेस अँड फोर्थ जीएसटी पेड बाय द गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड जीएसटी पेड ऑन परचेस, खरेदीवरील भरलेला जीएसटी. नेक्स्ट 7, what was the total GST burden on the consumer in the example provided. दिलेल्या उदाहरणात ग्राहकाने उचललेला एकूण जीएसटी भार किती होता हे आपण मगाशी एक्झाम्पल मध्ये पाहिला. तर त्याला पूर्ण 24,451 म्हणजे ऑल लास्ट जो टॅक्स आहे तो त्याला पूर्ण द्यावा लागेल. ठीक आहे. नेक्स्ट 8, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ जीएसटी. खालीलपैकी काय जीएसटी चे वैशिष्ट्य नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट eliminate tax on tax, second allow seamless ITC, third taxes only the final consumer and fourth paid voluntarily. Correct answer आहे fourth paid voluntarily means स्वच्छेने भरला जातो. Next 9th, in GST how much GST did manufacturer pay to the government in the example. जे आपण पाहिलं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उदाहरणार्थ उत्पादनाकडे सरकारचे किती तर तिथे पाहिलं होतं आपण 18,000. तर करेक्ट आन्सर किती आहे 18,000. 1 लाखावर 18% म्हणजे 18,000 जीएसटी. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सको एलडीसी ची मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे पीडीएफ ज्याच्यामध्ये आयबीपीएस पॅटर्न मध्ये क्वेश्चन्स विथ कम्प्लीट सोल्युशन दिलेले आहे. त्याची प्राइस आहे 150 रुपीज. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करून इथनं पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. मॉक टेस्टची प्रॅक्टिस कराल तर टाइम मॅनेजमेंट सुद्धा होणार आणि डिफरंट टाइपचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करणार. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन द जीएसटी इन सिंपल टर्म. सोप्या भाषेत जीएसटी ची योग्य व्याख्या खालीलपैकी कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ टॅक्स ऑन इन्कम अँड प्रॉफिट, सेकंड अ व्हॉलेंटरी कंट्रीब्युशन टू द गव्हर्नमेंट, थर्ड अ व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस अँड फोर्थ अ टॅक्स ऑन कॅपिटल गेन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अ व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे. तसंच बघा आता नेक्स्ट आहे 1.4 नीड फॉर जीएसटी इन इंडिया. हा सगळ्यात इम्पॉर्टंट मोठा टॉपिक आहे आपला नीड फॉर जीएसटी इन इंडिया. त्याच्यामध्ये डिफिशियन्सीज आणि सोल्युशन सुद्धा आपण बघणार आहे 1 by 1. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. तर बघा फर्स्ट आहे डिफिशियन्सी इन अर्लियर इनडायरेक्ट टॅक्स रिजिम. मागील प्रत्यक्ष कर प्रणालीची त्रुटी काय होती. तर बघा फर्स्ट आहे डबल टॅक्सेशन, दुहेरी कर आकारणे. बघा सर्टन ट्रान्झॅक्शन वेअर टॅक्स ॲज बोथ गुड अँड सर्व्हिसेस. काही व्यवहारावर वस्तू व सेवा अशा दोन्ही स्वरूपात कर लावला जात होता. ठीक आहे. एक्झाम्पल बघा सॉफ्टवेअर अट्रॅक्टेड बोथ वॅट अँड सर्व्हिस टॅक्स. उदाहरणार्थ सॉफ्टवेअर वॅट व सेवा दोन्ही आकारले जात होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे नॉन इंटिग्रेशन ऑफ वॅट अँड सेन वॅट मीन्स वॅट आणि सेन वॅट याचा समावेश न होणे. बघा सेन वॅट डिड नॉट कंटिन्यू बियॉन्ड द मॅन्युफॅक्चरिंग स्टेज. ठीक आहे. उत्पादनाच्या पुढील टप्प्यावर सेन वॅट सारखी साखळी नव्हती. ठीक आहे. वॅट डिड नॉट ऑफसेट एम्बेडेड सेन वॅट मीन्स वॅट मध्ये सेन वॅट भार वजा केला जात नव्हता. ठीक आहे. तसंच बघा कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस, कराचा संकलित करार कसा. बघा कॉस्ट होती 1000, एक्सरसाइज ड्युटी लागायचा त्याच्यावर 12.5% म्हणजे 125, वॅट 14.3% म्हणजे किती झाले ते 11.25 म्हणजे किती झाले इथे 160 आणि टोटल किती होती 1285 म्हणजे याच्यावर एक्सरसाइज ड्युटी लागायची आणि त्याच्यावर पुन्हा मग वॅट लागायचा. तर असं मिळून टोटल अमाऊंट व्हायची तिथे बघा 1285. तर हा काय होता म्हणजे जो टॅक्स पहिले एक्सरसाइज ड्युटी लावला त्याच्यावर सुद्धा वॅट लागत होता. त्याच्यामुळे तो ड्युअल कन्सेप्ट कॅस्केडिंग इफेक्ट ऑन टॅक्सेस हा आहे म्हणजे करावर कर लावणे. तसंच बघा इथे दिलेलं आहे नो क्रॉस क्रेडिट बेनिफिट सेंटर अँड स्टेट लेवल.
कर व राज्य करांमध्ये सुसंगत क्रेडिट नाही. बघा, सेन वॅट आणि क्रेडिट कुड नॉट बी अगेन्स्ट द वॅट मीन्स स्टेबल लायबिलिटी. सेन वॅटचा क्रेडिट वॅट साठी वापरता येत नव्हता. ठीक आहे. आता एक्सक्लुजन ऑफ लोकल टॅक्सेस, स्थानिक करांवर समावेश नव्हता. बघा, जसं टॅक्सेस लाईक लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स एक्सेट्रा वेअर आउटसाइड टॅक्स, म्हणजे हे कराच्या बाहेर होते. लक्झरी कर, बरोबर आहे, मनोरंजन कर इत्यादी वॅट मध्ये समावेश नव्हता. तसंच बघा, नेक्स्ट आहे सर्व्हिस टॅक्स आउटसाइड स्टेट वॅट. बघा, सेवा कर राज्य वॅट पासून वेगळा होता. बघा, सर्व्हिसेस थ्रू मेजर इन जीडीपी वेआर नॉट टॅक्स बाय स्टेट अफेक्टिंग रेव्हेन्यू. सेवा क्षेत्र मोठं असून राज्य करांमध्ये त्यांचा समावेश नव्हता, ज्यामुळे महसूल कमी होत होता. ठीक आहे. हे सगळे डिफिशियन्सी आहेत. ठीक आहे, डिफिशियन्सीज आहेत, अप्रत्यक्ष मीन्स त्रुटी ज्याला आपण म्हटलंय. बघा, सीएसटी इश्यू काय होतं, सीएसटी संदर्भातील त्रुटी. बघा, सीएसटी म्हणजे सेंट्रल टॅक्स, बरोबर आहे, वॉज नॉट वॅटेबल अँड लीड टॅक्स कॅस्केडिंग. सीएसटी हा वॅटेबल नव्हता, त्यामुळे कर संकलन होत नव्हतं. जसं एक्झाम्पल बघा, कॉस्ट दिलेला आहे 1000, सीएसटी 2% म्हणजे 20, लोकल सेल्स किती आहे 1200 आणि त्याच्यावर वॅट किती आहे 150. तर क्रेडिट नव्हते 20 ला, पण फुल वॅट किती पेएबल होतं त्याचं 150. 20 ला क्रेडिट मिळत नसल्यामुळे व्यापाराला 150 भरावे लागत होते. ठीक आहे, हा इश्यू होता त्याच्यामध्ये. आता बघा, ते तर झाले डिफिशियन्सीज. आता बघा, जीएसटी ऍज अ सोल्युशन, जीएसटी हे उपाय म्हणून. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ जीएसटी अँड सर्व्हिस, वस्तू सेवा यांचे एकत्रीकरण. बघा, जीएसटी बॉट बोथ अंडर अ सिंगल टॅक्स अम्ब्रेला. जीएसटी मुळे वस्तू व सेवांचा एकत्रीकृत कर प्रणाली तयार झाली. ठीक आहे, म्हणजे दोन्ही एकाच याच्यामध्ये आहे. बघा, रिमूव्हल ऑफ कास्केडिंग इफेक्ट, करांच्या साखळीचा अंत. बघा, अ सीमलेस क्रेडिट चेन फ्रॉम प्रोड्युसर सर्व्हिस प्रोव्हायडर टू द कंझ्युमर. उत्पादक ते ग्राहक यांच्यामध्ये सलग क्रेडिट साखळी उपलब्ध झाली आहे. नेक्स्ट, सब समिंग ऑफ मेजर टॅक्सेस, प्रमुख कराचा समावेश. बघा, मोस्ट सेंट्रल अँड स्टेट इनडायरेक्ट टॅक्सेस लाईक एक्साइज, वॅट, सीएसटी, सर्व्हिस टॅक्स एक्सेट्रा आर नाउ पार्ट ऑफ जीएसटी. उत्पादन शुल्क, वॅट, सीएसटी, सेवा कर यांचा समावेश आता जीएसटी मध्ये झाला. ठीक आहे. तसंच टॅक्स ऑन सप्लाय नॉट ऑन मॅन्युफॅक्चरर ऑर सेल, उत्पादन वा विक्रीऐवजी पुरवठ्यावर कर. बघा, जीएसटी इज लेविड ऑन सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. जीएसटी हा आता वस्तू सेवा यांच्या पुरवठ्यावर लागू होतो. आता बघा, त्याचे एमसीक्यूज बघूया. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 1.5 पण आपण चालू. तर बघा, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथे जर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज अ मेजर प्रॉब्लेम अंडर द अर्लियर इनडायरेक्ट टॅक्स रेजिमे रिगार्डिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. मागील अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत वस्तू आणि सेवांबाबत एक मोठी अडचण कोणती होती? तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट सर्व्हिसेस वेअर टॅक्स मोर दॅन गुड, सेकंड डबल टॅक्सेशन ड्यू टू अनक्लिअर डिस्टिंक्शन बिटवीन गुड अँड सर्व्हिसेस, थर्ड ओनली स्टेट गव्हर्नमेंट कुड लेवी टॅक्स, अँड फोर्थ देअर वॉज नो टॅक्स ऑन इम्पोर्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, डबल टॅक्सेशन ड्यू टू अनक्लिअर डिस्टिंक्शन बिटवीन गुड अँड सर्व्हिस. वस्तू आणि सेवांमधील अस्पष्टतेमुळे दुहेरी कर आकारणी होत होती. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, अंडर द अर्लियर टॅक्स रेजिमे सॉफ्टवेअर वॉज टॅक्स ॲज. मागील कर व्यवस्थेत सॉफ्टवेअरवर कोणत्या प्रकारचे कर आकारला जात होता? बघा, ऑप्शन आहे, ओनली ॲज अ गुड, सेकंड ओनली ॲज अ सर्व्हिसेस, ॲज अ बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस, अँड फोर्थ नो टॅक्स अप्लाइड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲज अ बोथ गुड अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा दोन्ही म्हणून. नेक्स्ट, थर्ड, which of the following lead to casting of taxes under the previous tax system. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे मागील कर प्रणालीमध्ये करांची दुहेरी आकारणी कॅस्केडिंग होत होती? तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ वॅट अँड सर्व्हिस टॅक्स, सेकंड सिंगल जीएसटी स्ट्रक्चर, थर्ड इन्क्लुजन ऑफ सेन वॅट इन वॅट बेस, अँड फोर्थ टॅक्स एक्झेप्शन ऑन लक्झरी गुड्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन्क्लुजन ऑफ सेन वॅट इन वॅट बेस. वॅट बेस मध्ये सेन वॅट समाविष्ट केला. नेक्स्ट, फोर्थ,
Why could Sen VAT and State VAT credit not be set off against each other? सेन वॅट आणि राज्य वॅट यांच्यामध्ये सेन वॅट आणि राज्य वॅट या क्रेडिट परस्पर सेन वॅट का तयार येत नव्हते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बोथ वेअर कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. सेकंड, डिफरंट टॅक्सेबल इव्हेंट. थर्ड, one was direct tax and other was indirect tax, and fourth, one was central levy and other was a state levy. तो करेक्ट आंसर आहे फोर्थ, वन वॉज अ सेंट्रल लेव्ही अँड अदर वॉज अ स्टेट लेव्ही. एक केंद्र शासित आणि दुसरा राज्य शासित कर होता. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट वॉज द मेजर इश्यू विथ सेंट्रल सेल्स टॅक्स मीन्स सीएसटी. केंद्रीय विक्री कर संबंधित मुख्य समस्या कोणती होती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट वॉज अप्लिकेबल ओनली ऑन इम्पोर्ट. Second, it was non-vatable tax leading to the cascading. Third, it was not collected at all. And fourth, it replaced state VAT. The correct answer is second, it was non-vatable tax leading to cascading. Next, sixth, what happens when a dealer in Delhi bought goods from Punjab from 1000 plus 20 plus CST? बघा, जेव्हा दिल्लीतील व्यापाऱ्यांमध्ये पंजाब मधून 1000 प्लस 20 सीएसटी ला वस्तू विकत घेतल्या तेव्हा काय झाले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आहे 20 वॉज अवेलेबल ॲज अ इनपुट क्रेडिट. सेकंड, 20 सीएसटी बिकम ॲज अ पार्ट ऑफ क्रेडिट. थर्ड, 20 वॉज नॉट एलिजिबल फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट अँड फोर्थ, सीएसटी वॉज नॉट अप्लिकेबल. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, 20 वॉज नॉट एलिजिबल फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट. Next, seventh, which of the following taxes was not subsum under state VAT earlier? खालीलपैकी कोणता कर पूर्वी राज्य वॅट मध्ये समाविष्ट नव्हता? तर बघा ऑप्शन आहे एंटरटेनमेंट टॅक्स, स्टेट टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, एक्सरसाइज टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, एंटरटेनमेंट टॅक्स, मनोरंजन कर. Next, 8. Why was the exclusion of services from state tax base problematic? राज्याच्या कराधारातून सेवा क्षेत्र वगळणे हाय का अडचणीचे होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट लीड टू द बेटर टॅक्स कलेक्शन. सेकंड, इट डिक्रीज द टॅक्स बायन्सी ऑफ स्टेट. थर्ड, सर्व्हिसेस वेअर एक्झेम्प्ट फ्रॉम ऑल टॅक्सेस. अँड फोर्थ, सर्व्हिसेस वेअर ऑलरेडी टॅक्स हेवी. करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट डिक्रीज द टॅक्स बियॉन्सी ऑफ द स्टेट. यामुळे राज्याची कर उगम क्षमता कमी झाली. नेक्स्ट, 9th, under the earlier regime, what was the total invoice value of the product costing 1000 with 12% 5 excise and 14.3% VAT? ठीक आहे. मागील कर व्यवस्थेत 1000 रुपये मूल्याच्या उत्पादनावर 12.5% एक्सरसाइज आणि 14.3% वॅट लावण्यास एकूण मूल्य किती होते? हे आपण मगाशी एक्झाम्पल मध्ये पाहिलं की 1000वर 12.5% एक्सरसाइज आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सुद्धा 14.3% वॅट. तर याचा आन्सर यायचं इथे 12.85.88 ए. म्हणजे पहिले 12.5% त्याच्यावर टॅक्स आणि त्याच्यानंतर जे व्हॅल्यू कंबाईन येईल त्याच्यावर पुन्हा 14% अदर वॅट. ठीक आहे, एक्सरसाइज प्लस 40. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी ऑल अकाउंट्स मीन्स ऑल फॉर्म्युले, प्रॉब्लेम बेस्ड विथ सोल्युशन आणि असाइनमेंट असे टोटल 600 प्लस MCQ ची PDF आहे, ज्याची प्राइस आहे जस्ट 50 रुपीज. याच्यामध्ये सर्व तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते प्रॉब्लेम बेस मिळणार आहे. सिटको मध्ये मिनिमम 8 ते 10 क्वेश्चन जे आहे ते प्रॉब्लेम बेस आले होते. ठीक आहे. तर महाजेनको मध्ये पण तसाच कन्सेप्ट राहणार आहे. 50 क्वेश्चन पैकी मिनिमम 8 ते 10 क्वेश्चन्स तुम्ही पकडून चला, जे फॉर्म्युले बेस्ड आणि कॅल्क्युलेशन बेस्ड येणार आहे. तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. ही दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सेपरेट अवेलेबल आहे. ज्यांना पण इंग्लिश पाहिजे असेल इंग्लिश, मराठी पाहिजे असेल मराठी, असं PDF तुम्ही परचेस करू शकता. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF घेऊ शकता. ठीक आहे. बघा काय म्हटलंय 10th क्वेश्चन, हाऊ हॅज GST सॉल्व द इश्यू ऑफ कॅस्केडिंग टॅक्स? GST ने कराच्या दुहेरी आकारणीचा प्रश्न कसा सोडवला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बाय रिमूव्हिंग ऑल इनडायरेक्ट टॅक्सेस. Second, by taxing only services. Third, by integrating tax and allowing seamless credit. And fourth, by taxing import mode. The correct answer is third, by integrating taxes and allowing seamless credit. Means करांचे एकत्रीकरण करून अखंडित इनपुट क्रेडिटची सुविधा दिली.
तसंच बघा आता 1.5 आहे, फ्रेमवर्क ऑफ जीएसटी ॲज इंट्रोड्यूस इन इंडिया. तर जीएसटीचं फ्रेमवर्क काय आहे हे आपण बघूया. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, सगळ्यात पहिले जो कन्सेप्ट आहे फ्रेम नेटवर्कचा तो आहे ड्युअल जीएसटी. आपण बघितलं दुहेरी जीएसटी पद्धत आहे, बरोबर आहे. बघा काय म्हटलं आहे, इंडिया फॉलो ड्युअल जीएसटी मॉडेल ड्यू टू इट्स फेडरल स्ट्रक्चर. कोणता मॉडेल यूज करत आहे, ड्युअल जीएसटी स्ट्रक्चरचा. अंडर दिस मॉडेल सेंट्रल अँड स्टेट बोथ लेवी जीएसटी सायमल्टेनियसली ऑन द एंटायर सप्लाय चेन. ठीक आहे, तसंच म्हटलं आहे बघा, द सेंट्रल कॅन नाउ टॅक्स इंट्रास्टेट सेल्स अँड स्टेट कॅन टॅक्स सर्व्हिसेस. जीएसटी अप्लाइज अक्रॉस ऑल इंडियन स्टेट अँड युनियन टेरिटरीज इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर. बघा, भारतामध्ये केंद्र आणि राज्य एकाच वेळी जीएसटी लावतात. ठीक आहे, केंद्र आता राज्यांतर्गत विक्री कर लावू शकतो आणि राज्य सेवा करतात. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, सीजीएसटी, एसजीएसटी, यूटीजीएसटी अँड आयटीजीएसटी. बघा, सीएसटी इज अ डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. सीजीएसटी कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन इंट्रा-स्टेट सप्लाय. ठीक आहे, SGST collected by state government or utilities with legislation. Third, UTGST collected by union territory without legislation. And IGST collected by center on interstate supply with GST plus SGST or UTGST. ठीक आहे, तर हे कर जे आहे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलंय आणि सगळ्यांना सीजीएसटी काय असते, एसजीएसटी काय असते, आयजीएसटी काय असते, यूटीजीएसटी काय असते हे सगळंच माहिती आहे. ठीक आहे, थर्ड आहे लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क. बघा, कायदेशीर ढाचा काय, तर जीएसटी ऍक्ट 2017 गव्हर्न सेंट्रल ॲज अ जीएसटी. बघा, यूटीजीएसटी ऍक्ट 2017 गव्हर्नमेंट जीएसटी इन यूटी विदाउट लेजिस्लेशन, दॅट इज एक्झाम्पल लद्दाख अँड लक्षद्वीप. ठीक आहे, स्टेट अँड यूटी वेअर लेजिस्लेचर हॅव देअर ओन एसजीएसटी ऍक्ट. ठीक आहे, डिस्पाइट मल्टिपल स्टेट लेजिस्लेशन की फीचर्स रिमेन युनिफॉर्म अक्रॉस फॉर ऑल लॉ. बघा, सर्व राज्यामध्ये जीएसटीचे कायदे वेगळे असले तरी त्यांची मूलभूत रचना एकसारखी आहे. ठीक आहे, सगळ्यांचे ऍक्ट डिफाईन आहे 2070च्या नुसार. फोर्थ आहे क्लासिफिकेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांची वर्गवारी. बघा, HSN कोड इज यूज फॉर गुड क्लासिफिकेशन ॲज पर कस्टम ट्रॅफिक ऍक्ट 1975. बघा, HSN जो नंबर असतो तो गुड क्लासिफाय करतोय ॲज पर कस्टम ट्रॅफिक ऍक्ट 1975. त्याच्यानंतर SSC सर्व्हिस अकाउंटिंग कोड इज युजफुल फॉर सर्व्हिसेस. जर गुड्स क्लासिफाय करायचे असेल तर HSN आणि जर सर्व्हिस असेल तर त्यासाठी SAC. बरोबर, करेक्ट क्लासिफिकेशन हेल्प डिटरमाइन अप्लिकेबल टॅक्स रेट. जीएसटी अंतर्गत वस्तू HSN आणि सेवांसाठी SAC कोड वापरले जातात. तसंच फिफ्थ आहे कंपोजिशन स्कीम. बघा, संपूर्ण रचना योजना. बघा काय म्हटलंय, एम ॲट स्मॉल बिझनेसेस, ट्रेडर, फूड सप्लायर एक्सेट्रा, अप्लाय ओनली इंट्रा स्टेट सप्लाय. कंपोजिशन जे असते कशासाठी असते, इंट्रा स्टेट सप्लायसाठी. नंतर आणि इनेबल सिम्प्लिफाईड टॅक्स परमनंट ॲट अ फिक्स्ड रेट विच लेस कंपायलन्स बर्डन, नॉट अवेलेबल फॉर इंटरस्टेट सप्लायर और लार्ज टर्नओव्हर एंटिटी. छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुलभ कर भरणा पद्धतीस म्हणजेच काय असते, कंपोजिशन स्कीम. ठीक आहे, जे छोटे छोटे ग्राहक असतात, व्यापारी असतात त्यांच्या. नेक्स्ट सिक्स्थ, रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन बघा काय असते, कंपल्सरी जीएसटी रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड इफ ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्झिट द थ्रीहोल्ड लिमिट इन फायनान्शियल इयर. ज्या पुरवठादारांचा एकूण वार्षिक उलाढाल निश्चित मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना जीएसटी नोंदणी आवश्यक आहे. तर बघूया थ्रीहोल्ड लिमिट्स पण काय राहते. तर बघा, थ्रीहोल्ड लिमिट काय आहे, 10 लाख लिमिट्स आहे. बघा, स्टेट्स दिलेले आहे. आता लिमिट स्टेट वाईज चेंज आहे. बघा, फॉर मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा यांच्यासाठी किती आहे, 10 लाख रुपीज. ठीक आहे, तसंच 20 लाखची लिमिट आहे ती बघा काय आहे, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड, पांडिचेरी, तेलंगणा याच्यासाठी. ठीक आहे, फॉर सप्लायर ऑफ सेल सर्व्हिस और मिक्स सप्लाय, सेवा व मिश्रित पुरवठा करणाऱ्यांसाठी. तसंच नेक्स्ट आहे 40 लाख लिमिट, गुड्स ओनली इंट्रास्टेट, फॉर अदर स्टेट ओनली फॉर एक्सक्लुझिव्ह गुड सप्लाय. इतर राज्यांमध्ये फक्त माल पुरवठ्याकरिता 40 लाख मर्यादा आहे. ठीक आहे,
मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन इन स्पेसिफिक केस, ठीक आहे. काही विशिष्ट बाबतीत नोंदणी अनिवार्य, उलाढाल कितीही असली तरी, कमी असो जास्त पण त्यांना. नेक्स्ट 7th एक्झेम्पशन्स म्हणजे सूट्स. बघा, स्मॉल स्केल सप्लायर मे बी एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, लहान व्यवसायांना कर माफी मिळू शकते. जसं इसेन्शियल गुड्स और सर्व्हिस मे ऑल्सो बी एक्झेम्प्ट, मूलभूत गरजेच्या वस्तू व सेवांना करातून सूट दिली जाते, ठीक आहे. नेक्स्ट आहे सिमलेस फ्लो ऑफ क्रेडिट, अखंड इनपुट कर सवलतीचा. बघा काय म्हटलंय, जीएसटी इज अ डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स, सो एसजीएसटी रेव्हेन्यू गो टू द कन्झ्युमिंग टॅक्स स्टेट. जीएसटी ही गंतव्य आधारित कर प्रणाली आहे, त्यामुळे एसजीएसटी चे उत्पन्न वापर करणाऱ्या राज्याला जाते, ठीक आहे. तसंच इंटरस्टेट सप्लायर कॅन बी अवेलेबल आयटीसी टू पे आयजीएसटी ऑन इंटरस्टेट सप्लाय. आंतरराज्य पुरवठादाराला आंतरराज्य पुरवठादाराचा भरायचा आयजीएसटी साठी उपलब्ध आयटीसी वापरण्याची मुभा, ठीक आहे. नेक्स्ट, बायर इन इम्पोर्टिंग स्टेट कॅन टेक क्रेडिट ऑन आयजीएसटी पेड ऑन परचेस, ठीक आहे. आयात करणाऱ्या राज्यातील खरेदीदार त्यांच्या खरेदीवर भरलेल्या आयजीएसटी इनपुट क्रेडिट घेऊ शकतात. अर्लियर सीएसटी वॉज नॉट क्रेडिटेबल, ठीक आहे, ब्रेकिंग द क्रेडिट चेन, बट अंडर जीएसटी क्रेडिट फ्लो रिमेन सिमलेस इवन फॉर इंटरस्टेट सप्लाय. पूर्वी सीएसटी वर आयटीसी मिळत नसे, ठीक आहे, म्हणून क्रेडिट साखळी तुटत असे, पण जीएसटी अंतर्गत साखळी अखंड राहत. नेक्स्ट, रेव्हेन्यू ऍडजस्टमेंट मेकॅनिझम. बघा काय होतं, एक्सपोर्टिंग स्टेट ट्रान्सफर जीएसटी और यूटीजीएसटी क्रेडिट टू द सेंटर, सेंटर ट्रान्सफर आयजीएसटी क्रेडिट टू द इम्पोर्टिंग स्टेट, ठीक आहे. राज्य व यांच्यातील उत्पन्न योजना. बघा, निर्यात राज्य एसजीएसटी यूजीएसटी केंद्राकडे हस्तांतरित करते, केंद्र आयात राज्याकडे आयजीएसटी क्रेडिट हस्तांतरित करते, ठीक आहे. तसंच बघा, नेक्स्ट आहे ऑर्डर ऑफ आयटीसी युटिलायझेशन, आयटीसीचा वापर क्रमाने. बघा, आयजीएसटी क्रेडिट फर्स्ट आयजीएसटी, देन सीजीएसटी, एसजीएसटी, यूटीजीएसटी, देन सीजीएसटी क्रेडिट, सीजीएसटी आणि आयटीजीएसटी, नॉट एसजीएसटी. जर एसजीएसटी यूजीएसटी क्रेडिट असेल तर एसजीएसटी अँड आयजीएसटी ओनली आफ्टर सीजीएसटी इज फुल्ली यूज, मीन्स सीजीएसटी आणि एसजीएसटी एकमेकांसाठी वापरता येत नाही, सिंपली गोष्ट केली तर. आता बघा, नेक्स्ट आहे जीएसटी कॉमन पोर्टल, जीएसटीचा सामान्य पोर्टल जो आहे. तर बघा, प्री जीएसटी आयटी डिस्पॅरिटी. अर्लियर सेंटर अँड स्टेट टॅक्स वेअर सेपरेट विथ डिफरंट लॉ अँड आयटी इन्फ्रास्ट्रक्चर. इंटिग्रेटिंग वॉज चॅलेंजिंग ड्यू टू नॉन युनिफॉर्म सिस्टीम, ठीक आहे. जीएसटी पूर्वी केंद्र व राज्यात कर प्रणाली भिन्न होत्या, त्यामुळे त्यांचे आयटी यंत्रणा वेगवेगळ्या होत्या, यांचे एकत्रीकरण करणे अत्यंत कठीण होते. तर बघा, नीड फॉर युनिफाईड पोर्टल, काय गरज होती युनिफाईड पोर्टलची. बघा, जीएसटी needed a strong IT infrastructure for interstate settlement and data sharing. Common portal was necessary to act as a clearing house and transfer settlement data. जीएसटी मध्ये आंतरराज्य व्यवहारासाठी मजबूत प्रणाली आवश्यक होती, जी सेटलमेंट प्रक्रिया पारदर्शकपणे हाताळेल, यासाठी एक कॉमन पोर्टल अनिवार्य होते. तर बघा, जीएसटीचा पोर्टल आहे www.gst.gov.in, बरोबर आहे. मॅनेज बाय जीएसटीएन, गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे, ठीक आहे. सिंगल प्लॅटफॉर्म फॉर रजिस्ट्रेशन, रिटर्न फिलिंग, आयजीएसटी कम्प्युटेशन, टॅक्स पेमेंट मॅचिंग अँड एमआयएस रिपोर्ट, ठीक आहे. हे जीएसटी पोर्टल जीएसटी द्वारा व्यवस्थापित असून नोंदणी, रिटर्न फाईल, आयजीएसटी हिशोब, कर भरणा, तपासणी, पडताळणी व अहवालासाठी एकच व्यासपीठ आहे, ठीक आहे, एकच पोर्टल आहे. बघा, ऍक्सेसिबल टू ऑल स्टेक होल्डर. बघा, ओपन टू टॅक्स पेबर, सीए, टॅक्स ऑफिशियल, बँक अँड अकाउंटिंग ऑथॉरिटीज. अदर पोर्टल जर पाहिलं तर ई वे बिल पोर्टल आहे, फॉर मुवमेंट ऑफ गुड्स साठी आपण ट्रान्सपोर्ट साठी यूज करतो. आयआरपी पोर्टल आहे, ई इनवॉइसिंग बाय बिझनेस विथ टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड, ठीक आहे. माल वाहतूसाठी ई वे बिल आणि ई इनवॉइसिंग आयआरपी पोर्टल वेगळे आहे, ठीक आहे. तसंच बघा, व्हॉट इज जीएसपी, जीएसपी सुविधा प्रोव्हायडर. बघा काय म्हटलं आहे, जीएसटी सुविधा प्रोव्हायडर, जीएसपीचा फुल फॉर्म. बघा, ऑथोराइज आयटी और फाइनटेक कंपनी अलाउ एक्सेस टू जीएसटी सिस्टम, डेव्हलप टूल फॉर रिटर्न फिलिंग, रिकन्सिलेशन, डॅशबोर्ड एक्सेट्रा.
जीएसपी हे अधिकृत तंत्रज्ञान सेवा प्रदान करते असून जीएसटीशी संबंधित अप्लिकेशन्स विकसित करताना जसे की रिटर्न फायलिंग, डेटा मिलान आणि डॅशबोर्ड्स क्रिएट. ठीक आहे. आता बघा जीएसपी फीचर्स दिलेले आहे. रिटर्न फिलिंग, इनवॉइस अपलोडिंग, युजर रोल बेस्ड एक्सेस अँड ERP जीएसटी इंटिग्रेशन. युजफुल फॉर मीडियम अँड लार्ज स्केल कंपनी अँड टॅक्स प्रोफेशनल. ठीक आहे. जीएसपी हे कार्यासाठी सुलभ साधने देतात. इन्कम टॅक्स अपलोड, इनवॉइस अपलोड, ERP एकत्रीकरण, कर संलग्नकारांची गॅरंटी व्यवस्थापन इत्यादी. ठीक आहे. तसाच ASP आहे. व्हॉट इज ASP? अप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर. बघा ASP वर्क विथ GSP अँड ऍक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन टॅक्स पेयर अँड GSP. ठीक आहे. ASP हे GSP व करदाता यांच्यामधील मध्यस्थ असतात. ते GSPच्या सेवा वापरास मदत करतात. ठीक आहे. आता बघा यूज ऑफ GSP और FCV इज ऑप्शनल. टॅक्स पेयर मे यूज देम ऑप्शनली फॉर GST कंपायलर. GST ASP वापरणे ऐच्छिक आहे, केवळ सोयीसाठी वापरले जातात. ठीक आहे. नेक्स्ट 11 कंपन्सेशन सेस, भरपाई उपकर. बघा पर्पज ऑफ कंपन्सेशन सेस काय? बघा लिव्ह टू कंपन्सेट स्टेट फॉर रेव्हेन्यू लॉस ड्यू टू GST इम्प्लिमेंटेशन. GST लागू केल्यामुळे राज्यांना होणाऱ्या महसुली नुकसानीची भरपाई देण्यासाठी हा उपकर आकारला जातो. आता बघा अप्लिकेबल ऑन लिव्ड ऑन स्पेसिफिक लक्झरी अँड डीमेरिट गुड्स सच ॲज. बघा पान मसाला, टोबॅको, एरिटेड ड्रिंक्स अँड मोटर व्हेकल एक्सेट्रा. हा उपकार फक्त विशिष्ट विलासी आणि अपायकारक वस्तूवर जसं की पान मसाला, तंबाखू, कार लागू होतो. ठीक आहे. तसाच बघा टाइप्स ऑफ सप्लाय काय आहे? अप्लिकेबल ऑन इंटरस्टेट अँड इंटरस्टेट सप्लाय. हा उपकार राज्यांतर्गत आंतरराज्य पुरवठ्यावर लागू होतो. जसा ड्युरेशन आहे इनिशियली व्हॅलिड फॉर 5 years टिल 30 June 2002, नाव एक्सटेंडेड टू 31 March 2016. सुरुवातीला 5 वर्षासाठी लागू होता, आता 31 March 2026 पर्यंत वाढवला आहे. ठीक आहे. नेक्स्ट 12th आहे GST अ टॅक्स ऑन गुड्स अँड सर्व्हिस. वस्तू व सेवा करेल कर. बघा जनरल रूल दिलाय. GST इज अप्लिकेबल ऑन all goods and service except from some notified exclusion. GST सर्व वस्तू व सेवावर लागू आहे, काही अपवाद वगळता. ठीक आहे. आता बघा नॉट कवर्ड अंडर GST आयटम. बघा अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन नॉट अंडर GST, स्टेट टॅक्स और वॅट अप्लिकेबल. पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहे क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल, ATF, नॅचरल गॅस ते पण GST मध्ये नाही आहेत. सेंट्रल और एक्ससाइज टॅक्स. टोबॅको सुद्धा GST अप्लिकेबल आहे, पण एक्सरसाइज ऑल्सो आहे, म्हणजे एक्सरसाइज टॅक्स सुद्धा लागतो त्याच्यामध्ये. ओपियम, इंडियन हेम्प अँड नॅरोकोटिक्स GST अप्लिकेबल आहे, पण स्टेट एक्सरसाइज पण त्याच्यावर लागते. रिअल एस्टेट, इमेबल प्रॉपर्टी सेल ऑर परचेस GST नाही आहे, पण स्टॅम्प ड्युटी एक्सेट्रा असते. ठीक आहे. ते हे जे आहेत हे कव्हर किंवा नॉट कव्हर जे आहेत ते GSTच्या अंतर्गत. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. फर्स्ट आहे इंडिया अडॉप्टेड द ड्युअल GST मॉडेल बिकॉज ऑफ विच रिझन. भारताने दुहेरी GST पद्धत कोणत्या कारणामुळे स्वीकारली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू इन्क्रीज सेंट्रल रेव्हेन्यू, सेकंड ड्यू टू फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कंट्री, थर्ड स्टेट वेअर नॉट कलेक्टिंग टॅक्सेस अँड फोर्थ फॉर इंटरनॅशनल कंपायलन्स. करेक्ट आन्सर आहे सेकंड, ड्यू टू फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कंपनी, देशाच्या संघराज्य रचनेमुळे. नेक्स्ट सेकंड CGST इज लेविड अँड कलेक्टेड बाय विच ऑथॉरिटी. CGST कोणत्या प्राधिकरणाद्वारे आकारला आणि गोळा केला जातो? तर बघा ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, म्युनिसिपल ऑथॉरिटी, सेंट्रल गव्हर्नमेंट अँड GST काउन्सिल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार. तसंच स्टार्टिंगला पण सांगितलं अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथनं PDF परचेस करून घ्या, कारण ती खूप इम्पॉर्टंट PDF आहे. सर्व MCQs आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये 7000. एक्झाम लवकरात लवकर होऊन जाईल, तर जेव्हापर्यंत तुम्ही PDF परचेसचा विचार कराल तेव्हापर्यंत एक्झाम येऊन जाईल. त्याच्या आधीच तुम्ही PDF घेऊन अभ्यास करणं स्टार्ट करा. ठीक आहे. तर बघा थर्ड आहे व्हॉट इज द नेचर ऑफ GST इन द टर्म ऑफ टॅक्सेशन प्रिन्सिपल. कर आकारणीच्या तत्वानुसार GSTचा स्वभाव कसा आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओरिजिन बेस्ड टॅक्स, सेकंड डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स, थर्ड एक्सपोर्ट बेस्ड टॅक्स अँड फोर्थ इम्पोर्ट बेस्ड टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स.
गंतव्यावर आधारित कर. फोर्थ, विच कोड इज यूज टू क्लासिफाय सर्व्हिस अंडर जीएसटी. जीएसटी अंतर्गत सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणता बघा ऑप्शन आहे HSN कोड, पॅन कोड, GSTN अँड सॅक. तो करेक्ट आन्सर आहे लास्ट सॅक, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. नेक्स्ट फिफ्थ, कंपोजिशन स्कीम इज नॉट अवेलेबल इन विच केस. खालीलपैकी कोणत्या प्रकारात कंपोजिशन स्कीम लागू होत नाही. बघा ऑप्शन आहे इंट्रास्टेट सप्लाय, स्मॉल ट्रेडर, इंटरस्टेट सप्लाय अँड रेस्टॉरंट सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इंटरस्टेट सप्लाय, आंतरराज्यीय पुरवठा. नेक्स्ट सिक्स्थ, विच पोर्टल इज द ऑफिशियल जीएसटी कॉमन पोर्टल. खालीलपैकी कोणता पोर्टल अधिकृत जीएसटी सामान्य पोर्टल आहे. तर थर्ड बघा www.gst.gov.in. नेक्स्ट सेवंथ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सब सम अंडर जीएसटी. खालीलपैकी कोणता कर जीएसटी अंतर्गत समाविष्ट नाही. तर बघा ऑप्शन आहे इथे वॅट, सर्व्हिस टॅक्स, स्टेट एक्सरसाइज ऑन अल्कोहोल अँड फोर्थ सेंट्रल टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट एक्सरसाइज ऑन अल्कोहोल, मद्यावरील राज्य उत्पादन शुल्क इज नॉट सम अंडर जीएसटी. नेक्स्ट 8, कंपन्सेशन सेस इज अप्लिकेबल ऑन विच टाइप ऑफ गुड. भरपाई उपकर कोणत्या प्रकारच्या वस्तूवर लागू होतो. बघा ऑप्शन आहे इसेन्शियल गुड, सेकंड लक्झरी अँड डीमेरिट्स गुड, थर्ड फूड ग्रेन अँड फोर्थ बुक्स अँड जर्नल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लक्झरी अँड डीमेरिट्स गुड्स, विलासी व अपायकारक वस्तू. नेक्स्ट 9th, जीएसपी इन जीएसटी आर प्रायमरी इन्व्हॉल्व्स इन. जीएसटी मध्ये जीएसपी चे मुख्य कार्य काय असते. बघा ऑप्शन आहे टॅक्स कलेक्शन, लीगल ॲडवायझरी, रिटर्न फिलिंग अँड IT सपोर्ट अँड फोर्थ बँकिंग सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिटर्न फिलिंग अँड IT सपोर्ट. ठीक आहे. नेक्स्ट 10, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ ITC युटिलायझेशन ऑफ IGST क्रेडिट. IGST क्रेडिटचा वापर करण्याचा क्रम काय आहे. बघा CGST, SGST, IGST, second IGST, CGST, SGST, third SGST, CGST, IGST and SGST, IGST, CGST. The correct answer is second, IGST, CGST, SGST. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे 1.6 बेनिफिट्स ऑफ जीएसटी. ठीक आहे. आता बेनिफिट्स ऑफ जीएसटीचा की पॉइंट्स आणि MCQs कव्हर करूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचा लाईक म्हणजे मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहतो. ठीक आहे. तर बघा बेनिफिट्स ऑफ द इकॉनॉमी दिलेला आहे. सगळ्यात पहिले बेनिफिट्स ऑफ जीएसटीचा इकॉनॉमीवर काय, अर्थव्यवस्थेचे फायदे. बघा फर्स्ट दिलेला आहे युनिफाईड नॅशनल मार्केट. बघा GST has created one common market across India with uniform tax procedure and rate. संपूर्ण भारतात एक समान कर रचना व प्रक्रियेसह एक संघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण केली जाते. सेकंड, बूस्ट टू मेक इन इंडिया. GST has made Indian good or service competitive both nationally and internationally. मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळणारी असून उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक झाली आहे. ठीक आहे. तसंच बघा थर्ड आहे इन्व्हेस्टमेंट अँड एम्प्लॉयमेंट. रिम्युव्हल ऑफ कॅस्केडिंग टॅक्सेस, कंप्लीट इनपुट टॅक्स क्रेडिट अँड सबसमिंग ऑफ टॅक्सेस हॅव्हिंग रिड्यूस कॉस्ट, बुस्टिंग इन्व्हेस्टमेंट, एक्सपोर्ट अँड एम्प्लॉयमेंट. कर खर्चात कपात झाल्यामुळे उद्योग, निर्यात व रोजगार वाढीस चालना मिळते. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे बघा सिम्प्लिफाईड टॅक्स स्ट्रक्चर, साधी व सुसंगत कर रचना. बघा एज ऑफ डुईंग बिझनेस सगळ्यांना माहित आहे. Fewer exception and tax uniformity have made business setup and their operation easier. कमी कर प्रकार व सुसंगत दरामुळे व्यवसाय करणे सोपे झाले आहे. ठीक आहे. तसंच सर्टन्टी इन टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन. बघा कॉमन डेफिनेशन, टाइमलाइननेस, रजिस्ट्रेशन अँड रिफंड प्रोसिजर एन्श्योर प्रेडिक्टेबिलिटी अँड युनिफॉर्मिटी. समान नोंदणी व परताव्याच्या प्रक्रिया स्पष्ट नियमावलीमुळे कर प्रशासन सुसंगत आणि ठरवले झालेले आहे. नेक्स्ट थर्ड आहे इझी टॅक्स कंपायलन्स, सुलभ कर प्रणाली. बघा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपायलन्स, ऑल जीएसटी प्रोसेस दॅट इज रजिस्ट्रेशन, रिटर्न, रिफंड, इनवॉइस एक्सेट्रा ऑनलाईन वाया GSTN, रिड्युसिंग ह्युमन इंटरॅक्शन. नोंदणीपासून परतावा मिळण्यापर्यंत सगळ्या प्रक्रिया ऑनलाईन आहे. कर प्रशासन व करदात्यामधील मानवी हस्तक्षेप कमी झाला. ठीक आहे.
नंतर रिड्यूस कंपायलन्स कॉस्ट बघा, कॉमन पोर्टल अँड हार्मोनाइज लॉ ड्यू टू रेकॉर्ड किपिंग बर्डन, मॅन पॉवर अँड कॉस्ट. विविध करांसाठी स्वतंत्र नोंदणी ठेवण्याची गरज नाही, खर्च व वेळची बचत होते. ठीक आहे. तसंच फोर्थ बेनिफिट आहे ट्रेड अँड इंडस्ट्री बेनिफिट, व्यापार आणि उद्योगांचे फायदे बघा. लोअर टॅक्स बर्डन मीन्स रिड्युसिंग द ॲव्हरेज टॅक्स रेट हॅज रिड्यूस प्राइस, बुस्टेड कन्झम्पशन अँड इंडस्ट्रियल ग्रोथ. बरोबर आहे. सरासरी कर दर कमी झाल्याने किमतीत घट झाली, परिणामी खप व उद्यापत वाढ झाली. तसाच सेकंड आहे अवॉइडिंग कॅस्केडिंग इफेक्ट. जीएसटी अलाउ इनपुट क्रेडिट्स ॲट एव्हरी स्टेज, प्रिव्हेंटिंग टॅक्स ऑन टॅक्स. प्रत्येक टप्प्यावर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत असल्याने दुहेरी कर आकारणी टाळली जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे सपोर्ट फॉर स्मॉल बिझनेस बघा. हायर रजिस्ट्रेशन थ्रीहोल्ड अँड कंपोजिशन स्कीम प्रोव्हाइड रिलीफ टू स्मॉल ट्रेडर अँड ओपन अप नॅशनल मार्केट ॲक्सेस बघा. लहान व्यापाऱ्यांसाठी नोंदणी मर्यादा वाढली आहे व कंपोजिशन योजनेचा लाभ दिला आहे, त्यामुळे त्यांना राष्ट्रीय बाजारात विस्तार करता येईल. ठीक आहे. तसंच बघा आता त्याचे एमसीक्यूज बघूया. बघा फर्स्ट म्हटलं आहे जीएसटी एम टू क्रिएट अ युनिफाईड नॅशनल मार्केट बाय. जीएसटीचे प्रमुख उद्देश एक संघ राष्ट्रीय बाजार निर्माण करायचे आहे. कारण तर बघा काय कारण आहे ते सांगायचं आपल्याला. फर्स्ट, इट एलिमिनेट स्टेट बाउंड्रीज लिगली. सेकंड, इट इंट्रोड्यूस स्टेट स्पेसिफिक रेट. थर्ड, इट रिमूव्ह इकॉनॉमिक बॅरियर्स अक्रॉस स्टेट. अँड फोर्थ, इट रेस्ट्रिक्ट इंटरस्टेट ट्रेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट रिमूव्ह इकॉनॉमिक बॅरियर्स अक्रॉस स्टेट, राज्यातील आर्थिक अडथळे दूर करतो. नेक्स्ट सेकंड, हाऊ डज जीएसटी प्रमोट द मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह. जीएसटी मेक इन इंडिया उपक्रमाला कसा चालना देतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बाय रिड्युसिंग एक्सपोर्ट. सेकंड, बाय मेकिंग डोमेस्टिक गुड ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह. थर्ड, बाय इन्क्रीजिंग आयजीएसटी ऑन इम्पोर्ट. अँड फोर्थ, बाय अबॉलिशिंग डोमेस्टिक टॅक्सेस. करेक्ट आन्सर आहे सेकंड, बाय मेकिंग डोमेस्टिक गुड्स ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह, देशांतर्गत वस्तूंना जागतिक स्पर्धेत सक्षम बनव. नेक्स्ट थर्ड, व्हॉट टॅक्स स्ट्रक्चर अप्लाइज टू इम्पोर्टेड गुड्स अंडर जीएसटी. जीएसटी अंतर्गत आयात वस्तूवर कोणता कर लागू होतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली एसजीएसटी. सेकंड, ओनली सीजीएसटी. थर्ड, आयजीएसटी इक्विव्हॅलंट टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी. अँड फोर्थ, एक्सपोर्ट ड्युटी. करेक्ट आन्सर आहे थर्ड, आयजीएसटी इक्विव्हॅलंट टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी. नेक्स्ट फोर्थ, which of the following benefit is related to the employment and GDP under GST. जीएसटी अंतर्गत कोणता लाभ रोजगार व जीडीपी शी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मोर टॅक्स ऑन लक्झरी गुड. सेकंड, बूस्ट टू एक्सपोर्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग. थर्ड, इन्क्रीज इन सबसिडीज. अँड फोर्थ, रेस्ट्रिक्शन ऑन इम्पोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, बूस्ट टू एक्सपोर्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग, निर्यात व उत्पादन वाढवणे. नेक्स्ट फिफ्थ, जीएसटी कॉन्ट्रीब्यूट टू एज ऑफ डुईंग बिझनेस बाय. जीएसटी व्यवसाय सुलभ करण्यास कसा मदत करतो. तो बघा ऑप्शन आहे इन्क्रीजिंग द नंबर ऑफ रिटर्न. सेकंड, इंट्रोड्युसिंग मल्टिपल टॅक्स स्लॅब. थर्ड, एन्शुरिंग युनिफॉर्मिटी इन टॅक्स लॉ प्रोसिजर. फोर्थ, प्रोव्हाइडिंग स्टेट लेवल एक्झेम्पशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड, एन्शुरिंग युनिफॉर्मिटी इन टॅक्स लॉ अँड प्रोसिजर, कर कायदे व प्रक्रिया एक संघ करू. नेक्स्ट सिक्स, जीएसटी इन्श्योर सर्टन्टिटी इन टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन थ्रू. जीएसटी कर प्रशासनात निश्चितता कमी निर्माण करतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, स्टेट लेवल डिस्क्रिएशन. सेकंड, कॉमन प्रोसिजर अँड फॉर्मॅट. थर्ड, अनप्रेडिक्टेबल टाइमलाइन. अँड फोर्थ, मल्टिपल पोर्टल फॉर ई स्टेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉमन प्रोसिजर अँड फॉर्मॅट, समान प्रक्रिया व फॉर्मॅट. नेक्स्ट सेवन, विच मेकॅनिझम अंडर जीएसटी रिड्यूस द ह्युमन इंटरफेस इन टॅक्स कंपायलन्स. जीएसटी अंतर्गत कोणतीही व्यवस्था कर अनुपालनात मानवी हस्तक्षेप कमी करते. बघा ऑप्शन आहे मॅन्युअल इन्स्पेक्शन. सेकंड, यूज ऑफ कॉमन जीएसटीएन पोर्टल. थर्ड, स्टेट लेवल फिलिंग. अँड फोर्थ, एजंट बेस्ड टॅक्स सिस्टम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, यूज ऑफ कॉमन जीएसटीएन पोर्टल, सामान्य जीएसटीएन पोर्टलचा वापर. तसंच बघा मॉक टेस्टची पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचं असेल त्याची पीडीएफ अवेलेबल आहे. कम्प्लीट आयबीपीएस पॅटर्न क्वेश्चन्स विथ कम्प्लीट सोल्युशन 150 ला आहे. तुम्ही जर मॉक पेपर पण सॉल्व्ह केले चांगले तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट्स होऊन जाईल, टाइम मॅनेजमेंट होईल, रिझनिंग आणि मॅथ सुद्धा तुमचे कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून पीडीएफ तिथनं तुम्ही परचेस करू शकता.
इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण मराठी पाहिजे असेल ते मराठीमध्ये घेऊ शकतात, ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे आहे इंग्लिशमध्ये. बघा नेक्स्ट आहे 8. व्हॉट इम्पॅक्ट द जीएसटी हॅड ॲव्हरेज टॅक्स बर्डन ऑन इंडस्ट्री. बघा जीएसटीच्या उद्योगावरील सरासरी कल भारावर काय परिणाम झाला. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज टॅक्स बर्डन, सेकंड नो चेंज, थर्ड रिड्यूस टॅक्स बर्डन अँड फोर्थ शिफ्टेड बर्डन टू द सर्व्हिसेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिड्यूस टॅक्स बर्डन, कर भार कमी झाला. नेक्स्ट 9. हाऊ डू जीएसटी मिटिगेट द कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस. जीएसटी कराच्या दुहेरी बार कॅस्केडिंग कसा कमी करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाय कलेक्टिंग टॅक्स ओनली ॲट सोर्स, सेकंड बाय प्रोव्हाइडिंग सिमलेस इनपुट क्रेडिट, थर्ड बाय चार्जिंग टॅक्स ऑन टोटल प्राइस रिपीटेडली अँड फोर्थ बाय एक्झेम्प्टिंग फायनल गुड्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बाय प्रोव्हाइडिंग सिमलेस इनपुट टॅक्स क्रेडिट, अखंड इनपुट कर सवलत देऊ. नेक्स्ट 10. स्मॉल बिझनेसेस बेनिफिट अंडर जीएसटी थ्रू. जीएसटी अंतर्गत लघु व्यवसायांना कसे फायदे होतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोअर इनपुट टॅक्स क्रेडिट, सेकंड हायर कंपायलन्स कॉस्ट, थर्ड हायर रजिस्ट्रेशन थ्रीहोल्ड अँड कंपोजिशन स्कीम अँड फोर्थ रेस्ट्रिक्टेड मार्केट एक्सेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हायर रेस्ट्रिक्शन थ्रीहोल्ड अँड कंपोजिशन स्कीम, उच्च नोंदणी मर्यादा आणि कंपोजिशन यूज. ठीक आहे. तसंच बघा ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याची प्राइस आहे 750 रुपीज. मॉक टेस्ट पीडीएफ त्याची प्राइस आहे 150 आणि अकाउंट्स फॉर्म्युला प्लीज प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स त्याची प्राइस आहे 50. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. खूप इम्पॉर्टंट पीडीएफ असणार आहे महाट्रान्सको एलडीसी साठी, डेप्युटी मॅनेजर साठी. ठीक आहे. तर ज्यांना पण या पीडीएफ हव्या असेल व्हॉट्सअप करून पीडीएफ घेऊ शकता. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.